नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अवंतिका ग्लोबल ऑनलाईन मराठी क्लासेसमध्ये आपलं मनापासून स्वागत करते. महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 यातला पेपर 2 लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स ग्रंथालय आणि माहितीशास्त्र हा आपण अभ्यासणार आहोत. त्यापूर्वी जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून कंप्लीट सिलेबस. कोर्सला जॉईन करण्याकरिता तुम्ही खालील नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता आणि कोर्स घेऊ शकता. या कोर्सचे फायदे काय? तर हा कोर्स घेतल्यानंतर तुम्हाला पेपर 1 हा फ्री कोर्स मिळणार आहे. आपली नवीन बॅच स्टार्ट होत आहे 20 ऑक्टोबर 2025 पासनं. कोर्सची फीस आहे 10,000 रुपये. आपण डिस्काउंट मधून त्याला 8,000मध्ये तुम्हाला देण्यात येणार आहे. अजून जानकारीसाठी तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता आणि आजच कोर्स जॉईन करा आणि डाउनलोड करा ग्लोबल ऑनलाईन ॲप. या कोर्समध्ये आपण काय काय आपल्याला प्रोव्हाइड करणार आहे हे जाणून घेऊया. या कोर्सच्या माध्यमातून तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहेत, संपूर्ण अभ्यासक्रमावरील व्हिडिओ लेक्चर्स मिळणार आहेत, संपूर्ण अभ्यासक्रमावरील आधारित नोट्स मिळणार आहे. तसेच मागील वर्षाची प्रश्नपत्रिका म्हणजेच PYQ आपण अनालिसिस करणार आहोत. सरावासाठी MCQs घेणार आहोत. साप्ताहिक सराव परीक्षा म्हणजेच वीकली टेस्ट आपण यात घेणार आहोत. तर जास्त वेळ न घालविता 20 ऑक्टोबरपासून आपल्याला नवीन बॅच सुरू होणार आहे. तर आजच कोर्सला जॉईन करा. पेपर 1 आणि पेपर 2. पेपर 1 हा 100 मार्काकरिता असतो. प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क असतात. यात टोटल 10 युनिट आहे. त्या 10 युनिटचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर आपण ओव्हरव्ह्यू करूया. युनिट फर्स्ट टीचिंग ॲप्टिट्यूड. टीचिंग ॲप्टिट्यूडमध्ये आपल्याला टीचिंगचे मेथड्स आपल्याला जाणून घ्यायचे आहे. टीचर्सचे काय रोल प्ले करतो ते जाणून घ्यायचं आहे. लर्नर्स विषयी आपल्याला जाणून घ्यायचे आहे. लर्नर कसा असावा, त्याला कशी टीच करायची असतात. मग तो लर्नर हा अडल्ट असू शकतो किंवा ॲडोलसेंट असू शकतो. दुसरं बघूया रिसर्च ॲप्टिट्यूड. सेकंड युनिट आहे आपलं रिसर्च ॲप्टिट्यूड. रिसर्चमध्ये आपल्याला संशोधना रिलेटेड जे काही आपले पॉईंट्स आहेत, जसे संशोधन म्हणजे काय, रिसर्च मीन्स काय, त्याचे टाईप्स काय आहे, त्याचे मेथड्स काय असणार आहे, त्याचे स्टेप्स काय असणार आहे, थेसिस रायटिंग काय असतं, आर्टिकल रायटिंग्स काय आहे, हे आपण रिसर्च ॲप्टिट्यूडमध्ये जाणून घेणार आहोत. युनिट 3 कॉम्प्रेहेन्शन म्हणजे यात तुम्हाला एक पॅसेज दिला असतो. त्या पॅसेजच्या थ्रू आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करावे लागतात. कम्युनिकेशन युनिट 4 आहे. कम्युनिकेशन काय, तर कम्युनिकेशन म्हणजे संचार, संवाद. आता जे आपण बोलतोय ते सुद्धा एक कम्युनिकेशन आहे, जे की ऑनलाईन मोड आहे. तर आपल्याला कम्युनिकेशन म्हणजे काय याचा अर्थ जाणून घ्यायचा आहे, टाईप्स जाणून घ्यायचे आहे, त्याचे इफेक्टिव्ह कम्युनिकेशन काय असतं हे जाणून घ्यायचे आहे. कम्युनिकेशन करताना येणारे बॅरियर्स आपण या युनिटमधनं जाणून घेणार आहोत. युनिट 5 आपला आहे मॅथमॅटिकल रिझनिंग अँड ॲप्टिट्यूड. या टाईप्स ऑफ रिझनिंग आपल्याला जाणून घ्यायचं आहे. मॅथमॅटिकल ॲप्टिट्यूड्स म्हणजेच फ्रॅक्शन, टाईम अँड डिस्टन्स, रेशो आपल्याला जाणून घ्यायचा आहे. जर DIचा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे, मॅथमॅटिक्सचा क्वेश्चन जर तुम्हाला सॉल्व्ह करून घ्यायचा आहे किंवा यावर मार्क्स आपले सुटले नाही पाहिजे म्हणून याच्यावर आपल्याला प्रॅक्टिस करून घ्यायची आहे. तुमचा युनिट 6 जो आहे तो लॉजिकल रिझनिंग आहे. यात आपल्याला वेन डायग्राम, इंडियन लॉजिक्स याबद्दल जाणून घेणार आहोत. युनिट 7 डेटा इंटरप्रिटेशन, यालाच आपण DI म्हणतो. DI वर मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. युनिट 8 आपला आहे इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी म्हणजेच ICT, कम्प्युटर आधारित क्वेश्चन्स यावर विचारले जातात. ICTवर जनरल ॲब्रिव्हिएशन्स म्हणजे काही आपल्याला शॉर्ट फॉर्म दिलेले असतात, त्याचा आपल्याला फुल फॉर्म काय आहे ते सांगावे लागतात. जसं मॅच द पिअरमध्ये मोस्ट ऑफ ते विचारले जातात. बेसिक इंटरनेट, इंट्रानेट
ईमेल्स काय आहे, ऑडिओ अँड व्हिडिओ कॉन्फरन्सिंग काय आहे, डिजिटल इनिशिएटिव्ह इन हायर एज्युकेशन यावर क्वेश्चन विचारण्यात येतात. युनिट 9 आपलं चॅप्टर आहे पीपल डेव्हलपमेंट अँड इन्व्हायरमेंट. डेव्हलपमेंट अँड इन्व्हायरमेंट याच्यामध्ये मिलियन डेव्हलपमेंट, पीपल डेव्हलपमेंट अँड इन्व्हायरमेंट. मानव हा विकास करीत असतो म्हणजे इन्व्हायरमेंटवर कधी कधी इफेक्ट पडत असते आणि त्या इफेक्टमधून आपल्या ह्युमन बॉडीवर, आपल्या हेल्थवर काय परिणाम होतात, चांगलेही होतात आणि वाईटही होतात. पोल्युशन हे सगळ्यांनाच माहिती आहे, जसं नॉईज पोल्युशन आहे, वेस्ट पोल्युशन आहे, साऊंड पोल्युशन आहे. या सगळ्याचा अभ्यास पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंटमध्ये करण्यात येणार आहे. युनिट 10 हायर एज्युकेशन अँड सिस्टम. हायर एज्युकेशन सिस्टम, उच्च शिक्षण प्रणाली काय असणार आहे. आता NEP आलेला आहे, NEP 2020 काय आहे हे या युनिट 8च्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हा झाला पेपर 1 याविषयी युनिटची आपण ओव्हरव्ह्यू घेतलेला आहे. आता आपण घेऊया पेपर 2. पेपर 2 लायब्ररी सायन्स, याचा कोड आहे 18. हा पेपर असतो 200 मार्काकरिता. यात 100 क्वेश्चन असतात, जे की प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्क्स असतात. यात सुद्धा 10 युनिट दिलेले आहेत. त्या 10 युनिट मधला पहिला युनिट आपला आहे डेटा, इन्फॉर्मेशन, नॉलेज अँड विजडम. त्यात आपण इन्फॉर्मेशनचा रोल काय असणार आहे ते बघणार आहोत. इन्फॉर्मेशन सायन्स काय आहे, कम्युनिकेशन, परत एक कम्युनिकेशन आलेलं आहे पेपर 1 मध्ये आपण बघितलं आहे. IPR काय असणार आहे, इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट अँड लीगल इश्यूज काय असणार आहे, RTI काय असणार आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट काय असणार आहे, हे आपण फर्स्ट युनिटमध्ये जाणून घेणार आहोत. युनिट 2 मध्ये आपण हिस्टॉरिकल डेव्हलपमेंट ऑफ लायब्ररीज इन इंडिया, लायब्ररीचे टाईप जाणून घेणार आहोत. स्पेशल लायब्ररी, अकॅडमिक लायब्ररी काय आहे हे बघणार आहोत. लायब्ररीचे लेजिस्लेशन आणि लायब्ररी ॲक्ट्स म्हणजे लायब्ररीचे काही कायदे आणि रूल्स आहेत जी इंडियन स्टेटमध्ये आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. युनिट थर्ड हा आपला आहे इन्फॉर्मेशन सोर्सेस. इन्फॉर्मेशन सोर्सेसमध्ये आपल्याला सोर्स काय आहे, सोर्सेस ऑफ इन्फॉर्मेशन, प्रायमरी सोर्सेस, सेकंडरी सोर्सेस अँड टर्शरी सोर्सेस हे आपण जाणून घेणार आहोत. युनिट फोर्थ मध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे कम्युनिटी इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस, म्हणजेच यात रेफरन्स सर्व्हिसेस, अलर्टी सर्व्हिसेस, कॅश, SDI, सिलेक्टिव्ह डिसेमिनेशन इन्फॉर्मेशन, इंटर लायब्ररी लोन काय असतं, मोबाईल बेस्ड लायब्ररी सर्व्हिसेस आपल्याला जाणून घ्यायचे. मोबाईल पॅक काय आहे, मोबाईल डेटाबेसेस काय आहे, मोबाईल लायब्ररी वेबसाईट्स काय आहे, ॲप्स काय आहेत आणि मोबाईल लायब्ररी इन्स्ट्रक्शन, आर्ग्युमेंट रिॲलिटी, SMS अलर्ट्स काय आहे, जिओ लोकेशन काय आहे, या सगळ्याचा अभ्यास आपण यात युनिट 4 मध्ये करणार आहोत. वास्ट सिलेबस असल्यामुळे आपण पूर्ण पॉईंट कव्हर करीत नाही आहोत, पण आपण एक युनिट शिकताना यातले पूर्ण पॉईंट कव्हर करणार आहोत आणि ते तुम्हाला तुमच्या परीक्षेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. युनिट 5 मध्ये आपल्याला सांगितलं आहे युनिवर्स ऑफ नॉलेज. युनिवर्स ऑफ नॉलेज यात नॉलेज ऑर्गनायझेशन, क्लासिफिकेशन, तुमचं कॅटलॉगिंगचे कोणते टाईप्स आहेत, काय काय कोड्स आहेत ते आपण याच्यात जाणून घेणार आहोत. मेटाडेटा काय असतो, त्याचे स्टँडर्ड्स काय आहे, ॲब्स्ट्रॅक्टिंग काय असतं, त्याचे टाईप्स काय आहेत, त्याचे गाईडलाईन्स काय आहेत, हे आपण युनिट 5 मध्ये जाणून घेणार आहोत. युनिट 6 मध्ये मॅनेजमेंट, मग लायब्ररी मॅनेजमेंट असो
ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट असो, फायनान्शियल मॅनेजमेंट असो, प्रोजेक्ट मॅनेजमेंट असो, TQM मॅनेजमेंट असो, मीन्स टोटल क्वालिटी मॅनेजमेंट, म्हणजेच या काही प्रिन्सिपल्स अँड टेक्निक्स असतात. 6 सिग्मा, इव्हॅल्युएशन ऑफ सर्व्हिसेस, लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सेंटर, मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम, MIS काय आहे, MBO काय आहे, हे आपण युनिट 6 मध्ये जाणून घेणार आहोत. युनिट 7 कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी, टाइप्स ऑफ सॉफ्टवेअर आपण यात जाणून घेणार आहोत. प्रोग्रामिंग लँग्वेजेस काय आहे ते जाणून घेणार आहोत. वेब लँग्वेजेस काय असतात, इंटरनेट काय आहे, www, वर्ल्ड वाईड वेब काय आहे, ईमेल काय आहे, सर्च इंजिन, मेटाडेटा काय असतो, हे सगळं आपण यात जाणून घेणार आहोत. युनिट 8 मध्ये लायब्ररी ऑटोमेशन, म्हणजेच लायब्ररी ऑटोमेशन मध्ये आपल्याला एरिया प्लॅनिंग, हार्डवेअर, सॉफ्टवेअर, इम्प्लिमेंटेशन ऑफ इव्हॅल्युएशन या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करणार आहोत. बारकोड काय असतं, बारकोड हा आता कॉमन झालेला आहे. प्रत्येक वस्तूवर, प्रत्येक प्रोडक्टवर हा बारकोड लागलेला असतो. त्याला स्कॅन केल्यावर मशीन त्याचा डेटा पूर्ण रीड करून घेते, ते म्हणजे बारकोड. डिजिटल लायब्ररीज काय आहे, त्याचे टाइप्स काय असणार आहे, हे आपण युनिट 8 मध्ये जाणून घेणार आहोत. युनिट 9 रिसर्च, रिसर्च हा फर्स्ट पेपरला पण आलेला आहे. रिसर्च म्हणजे काय, रिसर्चचे टाइप्स काय, रिसर्चचे पर्पज काय असणार आहेत, रिसर्च करताना कोणते मेथड्स आपण यूज करतो, रिसर्च डिझाईन काय असतात, डेटा कलेक्शन करताना कुठले मेथड्स यूज करतो आपण, रिपोर्ट रायटिंग कसं करतो, रिसर्च रायटिंग कसं करतो, रिसर्च रायटिंग म्हणा, तुमचे आर्टिकल्स म्हणा, हे कशी लिहिल्या जाते, त्यात कुठल्या स्टाईल्स यूज केल्या जातात, जसं की रेफरन्स स्टाईल्समध्ये APA स्टाईल आहे, तुमचं शिकागो स्टाईल आहे, MLA स्टाईल आहे. या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आपण या युनिट 9 मध्ये रिसर्चच्या क्वेश्चनमध्ये करणार आहोत. लास्टली युनिट 10, युनिट 10 मध्ये आपल्याला अकॅडमिक लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सिस्टम, यात आपण अकॅडमिक लायब्ररी काय असणार आहे, पब्लिक लायब्ररी काय असतं, स्पेशल लायब्ररी काय, हेल्थ सायन्स लायब्ररी, कॉर्पोरेशन लायब्ररी, ॲग्रिकल्चर लायब्ररी, इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजिकल लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सिस्टम, आर्काइव्ह अँड म्युझियम अँड ओरिएंटल लायब्ररीज, म्हणजे प्राचीन काळातली जी काही इन्फॉर्मेशन असते त्याला कसं आर्काइव्ह करून ठेवलं जाते. याचे म्युझियम्स पण असतात, जिथे आपल्याला जुन्या काळातील वस्तू किंवा माहिती स्टोअर केलेले दिसून येतात. तर हे झालं आपल्या पेपर 2चा संपूर्ण युनिट. यात आपण एक एक पॉईंट बघणार आहोत. जर तुम्हाला याविषयी काही शंका असेल तर तुम्ही नक्कीच यावर प्रश्न विचारू शकता. आणि आपला कोर्स सुरू होणार आहे 20 ऑक्टोबरला. तर जास्त दिवस नसल्यामुळे तुम्ही आजच हा कोर्स जॉईन करू शकता. जॉईन करण्यासाठी तुम्हाला ऑफिशियल नंबर दिलेला आहे आणि त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि कोर्स घेऊ शकता. थँक्यू.